स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये. माझ्या दिवसाची खरी सुरुवात इथून होते. जिममध्ये घाम घालण्याआधी शरीराला आतून तयार करावं लागतं. हे माझं मॅजिक ड्रिंक जिरे, मेथी आणि सौंफचं पाणी. यात थोडंसं व्हिनेगर घातलंय मी. चवीला कदाचित थोडं कडू वाटेल, पण शरीरासाठी हे अमृत आहे. हे पाणी पिल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि दिवसभर फ्रेश वाटते. आता वेळ आहे प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची. आजचा वर्कआउट थोडा कडक होता. सुरुवातीला वाटलं की नको जायला, आज कंटाळा आलाय, पाय दुखतायत. पण एकदा तिथे पोहोचले आणि ठरवलं तर मागे वळून पाहायचं नाही. जिममध्ये फक्त शरीर नाही तर मन कणकर होतं. माझा जिमचा 7वा दिवस आहे. म्हणजे एक पूर्ण आठवडा झाला. खरं सांगू तर सुरुवातीला वाटलं होतं 2 दिवसातच शरीर साथ देणार नाही. आजही अंग दुखतंय, पण ते गोड दुख नाही, कारण बदल होतोय असं वाटतंय. हा आठवडा शिकण्यामध्येच गेला. सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे कन्सिस्टन्सी. पहिल्या दिवशी वाटलं होतं की सगळं वजन आजच उचलून टाकू, पण जिम ट्रेनरने सांगितलं की आधी फॉर्म महत्त्वाचा आहे. मी या आठवड्यात हाय प्रोटीन डाएटवर लक्ष दिलं आहे. सोया चंक्स आणि ताक हे माझं सध्याचं बेस्ट फ्रेंड आहेत. पण हो, जिमला गेल्यावर जेव्हा एखादी अवघड एक्सरसाइज नीट जमते ना, तेव्हा मिळणारा आनंद काही वेगळाच आहे. एका आठवड्यापूर्वी मी जेव्हा हे सुरू केलं, तेव्हा मनातून खूप शंका होत्या. वजन कमी करणं ही फक्त शरीराची लढाई नाही आहे, ती मनाची सुद्धा आहे. कधी-कधी वाटतं की सोडावं, पण स्वतःला आरशात बघून पुन्हा आठवतं की मी का सुरू केलं हे? स्वतःसाठी वेळ काढणं ही स्वार्थी गोष्ट नाही, तर ती स्वतःवरचं प्रेम आहे. 15 किलो कमी करायचं लक्ष्य आहे. पण या प्रवासाला मी पुन्हा शोधते, हे महत्त्वाचं आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण हा एक आठवडा माझ्यासाठी खूप काही देऊन गेला. तुम्ही पण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच पाऊल उचला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुमचा आठवडा कसा गेला आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.